नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले ताटाभोवतीची रांगोळी बघणार आहोत, म्हणजेच महिरप बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे लाल मोती, सुई, कात्री आणि तंगूस लागणार आहे. चला तर बनवूया आपण. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 4 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि हे 4 मण्यांचं चौकोन करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे. आता परत इथं 3 मोती घालायचे आहेत पांढरे. 3 मोती घेतले आपण आणि परत त्याच खालच्या मोतीमधून सुई काढायची आणि दुसरं चौकोन करून घ्यायचं आहे. आता परत सुई आपण मधल्या मोतीमध्ये घेऊया. तिसरं चौकोन करायचं आहे आपल्याला. आता मधल्या मोतीमध्ये घेतली. आता इथं आपल्याला सुरुवातीला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत. 2 पांढरे मोती आणि परत त्याच मोतीमधून सुई काढायची. आता सुई आपल्याला परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची आहे. आता इथं आपल्याला सुरुवातीला 2 पांढरे मोती घ्यायचे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. परत ह्या मोतीमधून काढायची, म्हणजे दोन्ही लाल मोती वरच्या बाजूला आलेत, एकाच साईडला आलेले आहेत. आता परत आपण इथं तिसरं करताना पण तसंच घ्यायचं. सुरुवातीला लाल मोती घ्यायची, परत 2 पांढरे मोती घ्यायचे. आता हे 3 लाल मोतीचे झाले. आता परत पुढे आपल्याला परत मधल्या मोतीमध्ये सुई घ्यायची. आता हे 5 चौकोन झालेत. आता हे परत 6वं चौकोन करायचं आहे. आता इथं 3 पांढरी मोती घ्यायची आहेत आपल्याला. परत त्या मोतीमधून सुई काढायची. आता आपण हे 6 चौकोन करून घेतलेत. आता ही सुई आपल्याला ह्या लाल मोतीपर्यंत घेऊन जायची आहे. परत त्या लाल मोतीमध्ये सुई घालायची आहे. आता इथं आपण 2 पांढरे मोती घालायचे सुरुवातीला आणि एक लाल मोती घालायचा. असे 3 मोती घालायचे. परत त्याच लाल मोतीमधून सुई काढायची. आता सुई आपण परत ह्या 3 मोतीमधून काढून परत पुढच्या लाल मोतीपर्यंत घ्यायची सुई. आता इथं 2 लाल मोती घालायचे. परत पुढच्या लाल मोतीमधून काढून परत ह्या मोतीमध्ये काढायची सुई आणि इथं दोन्ही पांढरे करायचे. 2 पांढरे मोती घालायचे. परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची. आता सुई आपण हा मधला जो लाल मोती आहे तिथं घ्यायची. ह्या लाल मोतीमध्ये सुई घेऊया आणि परत इथं 3 पांढरे मोती घालायचे. पूर्ण त्रिकोण करून घ्यायचं आहे आपल्याला. लाल मोतीमधून सुई काढायची. आता सुई परत मध्यभागी घ्यायची, वरच्या पांढऱ्या मोतीमध्ये इथं घेतली. आता इथे एक पांढरा मोती, एक लाल मोती आणि परत एक पांढरा, असे 3 मोती घालायचे. परत त्याच पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. आता परत ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. फक्त पांढऱ्या मोतीमध्येच घेतली आपण आणि इथं परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि परत ह्या पांढऱ्या मोतीमधून, ह्या लाल सोडून पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई खालच्या बाजूने काढायची. अशा प्रकारे. आता सुई परत, आता ही सुई आपल्याला पूर्ण खालच्या बाजूने घ्यायची, इकडे घ्यायची. तिकडच्या मोतीपर्यंत सुई घेऊन जाऊया आपण. हे सुरुवातीला आपण जे 6वं चौकोन केलं होतं पट्टीमध्ये, त्या चौकोनापर्यंत, पांढऱ्या चौकोनापर्यंत सुई घेऊन जायची. आता इथं परत एक पांढरा चौकोन करून घ्यायचा आहे.
परत ह्या मोतीमधून सुई काढायची. आता परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता इथं आपण 2 पांढरे मोती आणि 1 लाल मोती घ्यायचं आहे. म्हणजे वरच्या बाजूला सगळे लाल मोती घ्यायचे, तसे ह्या बाजूला सगळे लाल मोती यायला पाहिजे. म्हणून आपण इकडं अशा प्रकारे. आता परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता इथं सुरुवातीला 1 लाल मोती घ्यायचा आणि परत 2 पांढरे मोती घ्यायचे. परत ह्या मोतीमधून सुई काढायची. तर परत 1 मधल्या मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं 2 पांढरे आणि 1 लाल, वरच्या बाजूला लाल येण्यासाठी लाल घेतली. आता परत सुई परत मधल्या मोतीमध्ये घ्यायची आणि इथं पूर्ण 3 मोती पांढरे घालून 4 मण्यांचं पांढरं चौकोन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. आता परत तिकडं कसं आपण त्रिकोण केला तसंच इकडं करायचं आहे. आता परत ह्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढून ह्या लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची. तिकडं कसं बनवलं तसंच बनवायचं आहे. सुरुवातीला 1 लाल मोती घ्यायचा आणि 2 पांढरे मोती घ्यायचे. तर परत ह्या पुढच्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे सुई. आता इथं परत 2 लाल मोती घ्यायचे. परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची. परत लाल मोतीमधून काढून वरच्या बाजूला जो चौकोन केला होता त्या चौकोनामधून सुई काढायची. ते 2 पांढरे मोती घेतले आणि परत ह्या लाल मोतीमधून घालायची सुई. आता वरचा जो मधला जो लाल मोती आहे त्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि परत इथं 3 पांढरे मोती घ्यायचे आणि परत ह्या लाल मोतीमधून सुई काढायची. आता परत मधल्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. तर परत इथं 1 पांढरा मोती, परत 1 लाल मोती आणि परत 1 पांढरा मोती असं घालून परत ह्या मोतीमधून सुई काढून इथे 4 मण्याचं चौकोन करायचं आहे. तर सुई परत फक्त पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची. आता इथं 3 पांढरे मोती घ्यायचे परत. त्याच पुढच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. अशा प्रकारे आता आपण हे 2 त्रिकोण करून घेतले. आता तसंच आपल्याला परत ह्या पुढच्या खालचा जो पांढऱ्या मण्यांचा चौकोन आहे तिथपर्यंत सुई घेऊन जायची. तर परत आपल्याला हे तिसरं चौकोन करण्यासाठी त्या चौकोनाच्या मधल्या मोतीमध्ये घेऊन जायची सुई. इथं घेतली. आता हे 2 आपण कसं केलेत सुरुवातीला तसेच आपण इथं करत जायचं आहे. पुढे तसंच वाढवत जायचं आहे. आता परत सुरुवातीला 3 मोती घ्यायचे. म्हणजे 2 चौकोनामध्ये 2 त्रिकोणामध्ये 2 पांढऱ्या मण्यांचे चौकोन यायला पाहिजे. फक्त तेवढं लक्षात ठेवायचं आहे. फक्त तेवढा गॅप ठेवायचा मध्ये. आता हे झाले की परत लाल मोत्याचं विणायला घ्यायचं आहे. हे 2 चौकोन झाले. आता असंच आपण इकडं करून घेऊया. सुरुवातीला 2 पांढरे मोती, परत 1 लाल मोती. आता इकडं कसं आपण सुरुवातीला 3 लाल मण्यांचे चौकोन केले होते तसंच इथं पण 3 लाल मण्यांचे चौकोन करून घेऊया. सुरुवातीला 1 लाल मोती, परत 2 पांढरे मोती. अतिशय सोपं आहे हे मैरप करायला आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं. हे थोडं वेगळ्या प्रकारचं करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता. तर परत इथं 2 पांढरे घालायचे आणि 1 लाल घालायचं.
अशा प्रकारे. आता परत पुढच्या मधल्या मोतीमध्ये घेऊन तिथं परत एक पांढरा करायचा आणि मग चौकोन करून घ्यायचं. इथं पांढरा चौकोन करून घेऊया अगोदर आणि मग नंतर आपण हे त्रिकोणवरचं लालच्या मोतीपर्यंत घेऊन त्रिकोण करायला घ्यायचं आहे, म्हणजे डिझाईन चुकत नाही आपली. आता इथून घेऊन आपण या लाल मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इकडचे दोन्ही कसे चौकोन बनवले होते तसेच आपण बनवून घेऊया. तर आता आपण हे अशी पूर्ण पट्टी करायची. तुम्हाला किती साईजचा पाहिजे आहे मैरप त्याप्रमाणे करून घ्यायची. अशा प्रकारे सुंदर आपण पट्टी करून घेतलेली आहे. आता हे आपण ताटाभोवतीचा मैरप म्हणून तुम्ही ठेवू शकता. असं अशा प्रकारे थोडी वेगळी डिझाईन बनवायचा प्रयत्न केलेला आहे. डिझाईन पण अतिशय सुंदर दिसते. आता तुम्ही ह्याच्यामध्ये नैवेद्याचं ताट ठेवू शकता. नैवेद्याच्या ताटाभोवती ठेवल्यावर अतिशय सुंदर ही मैरप दिसते. आता येणाऱ्या गौरी गणपती सणामध्ये आपण हे नैवेद्याच्या ताटाभोवती तुम्ही अशा प्रकारची मैरप करून सजावट करू शकता. तर अशी सुंदर अशी मैरप आपण तयार केलेली आहे. ह्या गौरी गणपतीमध्ये तुम्ही सर्वांनी नक्की बनवायचा प्रयत्न करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या मोत्याच्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.